पुण्यातील तिसरा भूखंड घोटाळा उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पिंपरी चिंचवडमध्ये जी पशुसंवर्धन विभागाची जमीन आहे, त्या जमिनीतील सुमारे 15 एकर जमीन खाजगी मालकांनी विकत घेतली आणि त्याचा दस्त चुकीच्या पद्धतीने नोंदवल्या गेल्याचं हे प्रकरण होतं आणि त्या प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित देखील करण्यात आला. मात्र एकूणच हा जमिनीचा व्यवहार कायदेशीर पद्धतीने केल्या गेल्याचा दावा खरीददारांनी केलाय आणि अर्थातच ती जमीन विकत घेणारे खरीददार माझ्यासोबत आहेत. त्यांचे वकील श्री नगरकर देखील माझ्यासोबत आहेत. खरं तर हा सगळा प्रकार आता समोर आलाय. मात्र हा दस्त ज्या दिवशी नोंदल्या गेला तिथपर्यंत तुम्ही सगळी लिगल प्रोसिजर पूर्ण केली होती असा तुमचा दावा आहे. मग पशुसंवर्धन विभाग जे म्हणते की इतर हक्कामध्ये किंवा ताबा आमच्याकडे आहे, त्यांच्या दाव्याला काय आधार आहे? दावा त्यांच्याकडे आहे, पण मालकी हक्काच्या दाव्याला कुठलाही आधार नाही. पशुसंवर्धन संस्थेकडे किंवा शासनाकडे ही जमीन संपादित झाल्या असल्याचं कुठला कागद असेल तर त्यांनी पत्रकारांसमोर ठेवावा. बरोबर. यापूर्वी त्यांनी तहसीलदार मुळशी यांच्याकडे अर्ज दिला होता की कब्जेदार सदरी म्हणजे सर्वे नंबर 20च्या कब्जेदार सदरी आमची नावाची नोंद व्हावी, म्हणजे पशुसंवर्धनची. त्यावेळेस तहसीलदार मुळशी यांनी 21/9/2023 ला त्यांना पत्र दिलेलं होतं की तुमच्याकडे भूसंपादनाचा आदेश किंवा मालकी हक्काचा दस्तावेज असेल तर तो सादर करावा. आजपर्यंत पशुसंवर्धन संस्थेने असा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. 1930च्या अगोदरपासून हेरंब पंढरनाथ गुपचूप यांच्या नावाची नोंद सर्वे नंबर 20 ला आहे, कब्जेदार सदरी आहे. 2023 पर्यंत सातबाऱ्यावर इतर कोणाचेही नाव नव्हते. बरोबर. आणि मग तो 7/12 जोडला होता आपण या सगळ्या प्रक्रियेसाठी. साठे खताच्या वेळेस जो 7/12 जोडलेला होता तोच पुढे कंटिन्यू झालेला. मग 23 नंतर पशुसंवर्धन विभाग आला कसं? 23 नंतर दिनांक 12/10/2023 ला तहसीलदार मुळशी यांनी एक आदेश पारित केला की ही जमीन पशुसंवर्धनच्या ताब्यात आहे, म्हणून इतर हक्कात अशी नोंद करण्यात यावी की शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय खरेदी विक्री करू नये. या फेरफार विरुद्ध आणि या आदेशाविरुद्ध या खरीददार यांनी मुंबई उच्च न्यायालयापुढे रिट पिटिशन क्रमांक 840/24 दाखल केले. ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश सेट असाइड करून पुनर्चौकशीसाठी खाली पाठवलं तहसीलदार मुळशी यांच्या. त्यानंतर जवळपास 6 महिन्यानंतर या हेरंब पंढरनाथ गुपचूप यांच्या सर्व वारसांनी मेहरबान कोर्टाकडून वारस दाखला घेतला होता आणि त्यानंतर एक खरेदीखत करण्यात आलं. म्हणजे ज्या वेळेस खरेदीखत करण्यात आलं त्यावेळेस इतर हक्कातील शेरा आणि तहसीलदार मुळशी यांचा आदेश हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे अस्तित्वात नव्हता. पुनर्चौकशीमध्ये म्हणजे हेच खरेदी खत झाल्यानंतर मे 2025 मध्ये तहसीलदार मुळशी यांनी पुन्हा तोच आदेश ठेवला की इतर हक्कात शेरा ठेवण्यात यावा. त्यावर सुद्धा या खरीददारांनी प्रांताधिकारी मावळ यांच्या पुढे अपील दाखल केलेले आहे आणि ते अपील आज रोजी प्रलंबित आहे. पण यापूर्वी म्हणजे 2023 मध्ये या खरीददारांनी या जमिनीचे साठेगत केलेले होते. त्यापूर्वी त्यांनी जाहीर नोटीस देखील दिलेली होती. कोणत्या वर्तमानपत्रात? 2 वर्तमानपत्रांमध्ये दिलेली होती. पण मग तुम्ही म्हणताय की दबाव टाकून त्यांच्याकडनं हे इतर हक्कामध्ये नाव नोंदलं गेलं असे दिसून येत आहे. असं दिसून येत आहे की महसूल कार्यालय दबावाखाली येत आहे असं शक्यता आहे. बरोबर. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस साठेगत झालं त्यानंतर म्हणजे त्यापूर्वी सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा या खरीददारांनी सर्व भूसंपादन जिल्हाधिकारी तसेच ह्या प्रक्षेत्र व्यवस्थापक वळू माता प्रक्षेत्र म्हणजे पशुसंवर्धन यांच्याकडे माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज दिला होता की सर्वे नंबर 20 ही जमीन भूसंपादित झाली आहे का नाही. त्यावर सर्वांचे उत्तर असे आहे की सर्वे नंबर 20 भूसंपादन झालेल्याचे आढळून येत नाही. तसे पत्र खरीददारांकडे आहे. त्यामुळे आता एकूणच आता तुम्ही बघताय म्हणजे जसं वकील साहेबांनी सांगितलं यावरनं स्पष्ट होते की तुम्ही काय तुमच्या जमिनीवरचा हक्क सोडणार नाही, कारण की लिगल प्रोसिजरने तुम्ही घेतलं म्हणताय. सगळे किती स्टॅम्प ड्युटी भरली आणि जो काय आता ठपका ठेवलाय त्याला काय उत्तर आहे? नाही, त्याची जे योग्य ते जे स्टॅम्प ड्युटी होती नियमाने ते आम्ही पूर्ण भरलेली आहे. पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरूनच त्याचा दस्त नोंदवलेला आहे. आणि ह्या विषयाला साहेब हे सिव्हिल मॅटर चालू आहे. त्यांनी त्यांच्या मालकीबद्दलचे पुरावे सिव्हिल कोर्टात प्रांतासमोर सादर करायला पाहिजे खरं तर.
पण तसं न करता ते वेगळ्या ठिकाणी ते तक्रार अर्ज करतायत. याला सिव्हिल स्वरूपाचे जे पण आता विषय ते इतर हक्कामध्ये तर आले पशुसंवर्धन, त्यामुळे ते तर अपील सध्या पेंडिंग आहे ना. इथे सबज्यूट प्रांत साहेबाकडे पेंडिंग आहे. ते जर आमच्या मध्ये लागलं तर काय करणार आपण? हेच तर तक्रारीचं काय करणार साहेब? ते मॅटर प्रांत साहेबासमोर चालू आहे. असे चालू असताना मॅटर चालू असताना यांनी दुसऱ्याकडे अर्ज करायचं कारण नाही. हे सगळं त्यांनी आधी करायला पाहिजे होतं, असं तुमचं म्हणणं आहे? हा, ऍक्च्युली हे जर समजा ह्याच्यात काही चूक आढळली असती त्यांना तर त्या वेळेस करायला पाहिजे होतं. आता हे जस्ट बिकॉज आता वादळ आहे थोडासा, खरेदी आणि झाल्यावर तुम्ही म्हणजे हे सगळे प्रकरण समोर येतात. 11 महिन्यानंतर आता हे करतायत, म्हणजे ह्या सिच्युएशनचा फायदा उचलतायत आणि त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही काय हक्क सोडणार? बिलकुल नाही, आम्ही आमचा हक्क आहे तो घेणार, कारण ती जागा शासनाची नाहीये, प्रायव्हेट पर्सनची आहे आणि ती कधीही अक्वायर झालेली नव्हती, कधी त्याच्यावरती काही दुसरा निर्बंध नव्हता. हे जाणून बुजून आता करण्यात आलेलं आहे आणि त्याला आम्ही लढणार त्यासाठी. त्यामुळे आपण बघतोय की ज्यांनी ही जमीन विकत घेतलेली आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जो सर्वे नंबर 20 बरोबर तो त्याची जो एकूण जमीन आहे 15 एकर 6 हेक्टर ती काय शासनाने भूसंपादित म्हणजे केली नव्हती आणि त्यामुळे त्या संदर्भातला कोणताही पुरावा पशुसंवर्धन विभागही सादर करू शकलं नाही. इतर हक्कामध्ये आता त्यांचं नाव लागलंय सातबारावर आणि ताबा त्यांच्याकडे असल्या कारणाने हा सगळा पेच निर्माण झालेला आहे. मात्र ही सगळी खरेदी जी आहे, या जमिनीची खरेदी जी आहे ती कायदेशीर पद्धतीने आम्ही पूर्ण केलेली आहे. त्यासाठीची लीगल जी आहे स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे असा दावा करत आपण ही लढाई पुढे सुरू ठेवणार असल्याचं मत या खरेदीदारांनी व्यक्त केलं. तर दुसरीकडे ज्या दुय्यम निबंधकावर ठपका ठेवण्यात आलाय की या सगळ्या व्यवहाराचा दस्त त्यांनी चुकीच्या पद्धतीने नेमल्या गेले, चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदवला आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना निलंबित केल्या गेलंय. हे सगळं जरी असलं तरी आता पशुसंवर्धन विभागाला या प्रश्नाची उत्तरं नक्की द्यावी लागणार आहेत की त्यांनी या भूखंडाचं भूमी संपादन केलं होतं किंवा नाही. बिझनेस सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे.